मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी साहित्य परिषद शाहूपुरी शाखेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करीत नागरिकांना साखर वाटून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून लढा दिला जात होता. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली मराठी भाषेचा इतिहास असून तिच्या अभिजात दर्जा मिळावा यासाठी मसापा आणि त्याचबरोबर अनेक साहित्यिक झगडत होते. मसापाकडूनही अनेक वर्षापासून यासाठी प्रयत्न केले जात होते. अखेर या लढ्याला यश मिळून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर साताऱ्यात आनंदोत्सव साजरा करीत शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नागरिकांना साखर वाटप करण्यात आली. यावेळी साहित्य परिषदेचे पुणे विभागीय कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. यावेळी साहित्यिक क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. आझाद न्यूज महाराष्ट्र, सातारा. शिवरायांचे कैसे चालले, शिवरायांची सदगी देणे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिले तो योग, राजसाधनाची लगबग कैसी केली, यावेळी करावे विशेष, तरीच बनवावे पुरुष, यावरी आता विशेष काय यावे, शिवरायांची आठवावे, जीवित तुमन मानावे, लोकी परलोकी उडावे, कीर्ती उभे निश्चयाचा महामेरू, बहुजनासी आधारू, अखंड श्रीचा निर्धारू, श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. माईक महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी यांच्या वतीने आपण गेली 8 वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करत होतो. सातारा जिल्ह्यातून आपण पंतप्रधानांना 1 लाख पत्र पाठवली, दिल्लीत जाऊन धरणे आंदोलन केलं, शरद पवार, राज ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अशा सर्व राजकीय नेत्यांच्या पायऱ्या झुजवल्या आणि पंतप्रधानांनी हा निर्णय घ्यावा यासाठी आवश्यक तो दबाव आपण महाराष्ट्राच्या वतीनं आणि त्यातल्या त्यात सातारा जिल्ह्याच्या वतीनं वाढवला. सर्व साहित्यिक, महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरीचे कार्यकर्ते, सातारा जिल्हावासी यामध्ये सहभागी झाले. आमदार छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी असतील, असे सर्व नेते मंडळी या आंदोलनात सहभागी झाले. 8 वर्षानं उशिरा का होईना भारत सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. त्याचा आनंद आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली उभं राहून व्यक्त करत आहोत. कारण दिल्लीत जे आंदोलन केलेलं होतं ते सुद्धा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्षी मानून केलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज असल्यामुळे मराठी भाषा टिकली, वाढली आणि मराठी भाषेचा अभ्युदय झाला आणि त्यामुळेच आपण साताऱ्यातल्या आंदोलनाला अतिशय महत्त्व आहे. छत्रपतींच्या राजधानीतून सुरू झालेल्या आंदोलनाचे यश हे मोठं आहे. क्रांतिकारकांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्याने यामध्ये मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे सर्व सातारा जिल्हावासियांचे मी या निमित्तानं अभिनंदन करतो आणि सातारा जिल्ह्याचं नाव मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या वाटचालीच्या इतिहासात निश्चितपणे नोंदवलं गेलेलं आहे आणि त्याची इतिहासात निश्चितपणे नोंद होईल. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेने सुद्धा
सर्व सातारकर मावळ्यांचा पुण्यात सत्कार घेण्याचं नियोजन केलेलं आहे. त्याची तारीख ह्या दोन तीन दिवसात निश्चित होईल. पुन्हा एकदा सर्व सहभागींचं मी अभिनंदन करतो आणि आता आपण साखर वाटून या आनंदोत्सवाला सुरुवात करू आणि सर्व सातारकर त्यामध्ये सहभागी होऊ. भविष्यात भाषा आणखी वृद्धिंगत करण्यासाठी आपण सगळे मिळून काम करू अशी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय महाराष्ट्र. हॅलो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेनं विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली साधारण 7-7.5 वर्षांपूर्वी दिल्ली येथे आंदोलन केलं होतं. मला अभिमान वाटतो या आंदोलनाचा अत्यंत जागता साथीदार म्हणून या आंदोलनामध्ये मराठी भाषेचा सेवक या नात्यानं मी या आंदोलनाला उपस्थित होतो. गेली काही वर्षे मी माझे सहकारी विनोद कुलकर्णी त्यांचे सगळी महाराष्ट्र साहित्य परिषद हे जे काही प्रयत्न करत होती त्या प्रयत्नांचा जवळचा साक्षीदार म्हणून या प्रयत्नांच्या सोबत होतो. मग केंद्र स्तरावरील राजकीय नेते असतील, राज्यस्तरावरचे राजकीय नेते असतील, प्रत्येक वेळेला विनोद कुलकर्णी यांनी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा या विषयातला आग्रह मी खूप जवळून पाहिला आहे. रंगनाथ पठारे सरांनी केंद्र सरकारकडे अहवाल देऊन 6-6.5-7 वर्ष झाली होती. मात्र केंद्र सरकार या विषयाकडं डुंकूनसुद्धा पाहत नव्हतं. त्यामुळं सातारा जिल्हावासियांनी साताऱ्याचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, विनोद कुलकर्णी असतील, आम्ही सगळेजण महाराष्ट्र साहित्य परिषदेची साताऱ्याची शाखा असेल, शाहूपुरीची शाखा असेल, पुण्याची शाखा असेल, या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र सणाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारला सुबुद्धी यावी यासाठी आंदोलन केलं होतं. नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल साताऱ्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळेस सुद्धा विनोद कुलकर्णी आणि आम्ही सगळ्यांनी राज्यपालांकडे एकच आग्रह धरला होता की आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्र सरकार असतील यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आग्रह धरावा, एवढी एकच मागणी आम्ही त्या बैठकीत केली होती. आणि त्यानंतर आठवडाभरातच याबाबतचा निर्णय झाला. आम्हाला सगळ्यांना या प्रक्रियेचा घटक म्हणून निश्चितपणे अभिमान वाटतो. केंद्र स्तरावर झालेलं आंदोलन असेल किंवा सातत्यानं सातारा जिल्हावासियांनी घेतलेली आक्रमक भूमिका असेल, यामध्ये जो काही निर्णय झाला त्याचा सातारा जिल्ह्याचा घटक म्हणून आपल्या सर्वांना याविषयीचा अभिमान निश्चितपणे आहे. जेव्हा जेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचं जे काही इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा सातारा जिल्ह्याची ही नोंद इतिहासाला घ्यावी लागेल. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजच्या ऐतिहासिक पुतळ्याच्या समोर सांगताना या प्रक्रियेचा घटक म्हणून निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो. मी माझा सहकारी विनोद कुलकर्णी आणि सगळ्या टीमचं सातारा जिल्ह्याच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. या भाषेचा दर्जा जो मिळालेला आहे तो टिकवण्यासाठी, तिचं संवर्धन होण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेनं भविष्यात सुद्धा असेच प्रयत्न करावेत अशा अपेक्षा जिल्हावासियांच्या वतीनं करून पुन्हा एकदा तमाम मराठी भाषिकांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद.